आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. नवीन वर्ष सुरू झालंय आणि अवघ्या काही महिन्यात खरं तर केवळ काही दिवसांमध्ये राज्यात 5 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि निवडणुका आल्या म्हटलं की राजकारण्यांना भावनिक मुद्दे आठवतात. औरंगाबादमध्ये महानगरपालिका निवडणुकी अगदी तोंडावर आले. दरवेळेप्रमाणे याही वेळेला औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा गाजतोय. कारण काँग्रेसचा नामांतराला ठाम विरोध आहे, तर नामांतर करावं ही शिवसेनेची आग्रही भूमिका आहे. हे दोनही पक्ष आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सरकारचे घटक आहेत. MIMचा सुद्धा या नामांतराला विरोध आहे, तर भाजपला सुद्धा हे नामांतर हवंय. पण खरा मुद्दा आहे की औरंगाबाद शहर म्हणजे काही प्रगत किंवा विकसित बर्लिन किंवा पॅरिस नाही. अशा अर्थानं की औरंगाबादमध्ये रस्ते आणि पाणी यांचे अजूनही हाल आहेत, ते प्रश्न कायम आहेत. शहरात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. MIDC भागातल्या कंपन्या बंद पडतात. कोरोनामुळे बेरोजगारीत भर पडले, पण शिवसेना आणि काँग्रेसला मात्र चिंता आहे ती नामांतराची. आणि यावरतीच आहे आमची आजची खास वृत्तमालिका. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत दोन मान्यवर आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेत आणि अंबादास दानवे आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले. शिवसेनेचे नेते, आपल्या दोघांचंही स्वागत. आधी दानव्यांच्याकडे जाऊयात, कारण अंबादासजी साधारण 2014 किंवा त्याच्या आधी महापालिकाच्या निवडणुकांवेळेलाही आपण भेटलो होतो, तुम्हाला आठवत असेल तर. आणि त्याही वेळेला नामांतराचा विषय गाजला होता. आता तुमची सत्ता आली, मध्येही भाजपबरोबर तुम्ही सत्तेत होतात. किती वर्ष नामांतराचा हा विषय सुरू ठेवणार? या शहराचं नाव 9 मे 1988ला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद बदलून संभाजीनगर ठेवलेलं आहे. आणि सातत्यानं शिवसेनेची 32 वर्षापासून ही मागणी आहे, ही जनभावना आहे, या शहराचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे. 1995ला मान्य शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं मनोहर जोशी सरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जे मंत्रिमंडळ आलं होतं, या मंत्रिमंडळाने या शहराचं नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. बरोबर. परंतु त्यानंतर काही लोक न्यायालयात गेले आणि सुप्रीम कोर्टाने या नामकरणाला स्थगिती दिलेली आहे. हो. स्थगिती दिल्यानंतर युतीचं सरकार बदललं. जे दुसरं आघाडीचं सरकार आलं होतं यांनी या नामांतराला पाहिजे तसा इंटरेस्ट घेतला नाही आणि म्हणून ह्या नामांतर होऊ शकलं नाही. परंतु शिवसेनेचीच नव्हे तर या शहरातल्या जिल्ह्यातल्या समस्त हिंदूंची भावना आहे या शहराचं नामांतर. तुम्हीच म्हणालात का नाही सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेला, मग राज्य सरकार ठराव करून काय करणार किंवा राज्य सरकार अध्यादेश काढून काय करणार? नाही, राज्य सरकार नाही. आता सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही स्टे नाहीये. आता नंतर विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली जे कॅबिनेट आलं होतं त्यांनी हा ठराव विखंडित केलेला आहे. आणि पुन्हा एकदा आमच्या महापालिकेनं 4 वर्षापूर्वी हा ठराव पुन्हा एकदा पाठवलेला आहे. त्यावेळेस कोणती निवडणूक नव्हती. आम्ही मागच्या 32 वर्षात 45 आंदोलनं या विषयावर केलेली आहे. आणि सातत्यानं हा काही निवडणुकीचा मुद्दा नाही, तर या शहराच्या अस्मितेचा मुद्दा आहे. म्हणून शिवसेना या शहराचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे याच्यासाठी आग्रही आहे. आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे सुद्धा जोडले गेलेत. गेल्या काही दिवसात मनसेनं सुद्धा नामांतरासाठी जोर धरलाय आणि थेट इशाराच दिलाय. मला वाटतं 25-26 जानेवारीची डेडलाईन दिली आहे मनसेने. संदीप देशपांडे काय आंदोलन करणार? विषय असा आहे की सातत्याने मागणी आमचीच आहे की औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर झालं पाहिजे. आणि इतके वर्ष सत्तेत असून महानगरपालिकेमध्ये शिवसेना असेल भाजप असेल एकत्र सत्तेत होते, तरी अजून हा विषय मार्गी लागलेला नाहीये. म्हणून आम्हाला हा अल्टिमेटम द्यावा लागला तिकडे. आणि आताही आमचं हेच म्हणणं आहे की शेवट हा लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि जर व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशनचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं होऊ शकतं, तर औरंगाबादचं नाव संभाजीनगर का होऊ शकत नाही, हा मुळात प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये राजकारण करण्यापेक्षा
हा लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो झाला पाहिजे. नाही, पण संदीपजी, काँग्रेसने त्याला विरोध करण्याचं काहीच कारण निवडणुका नाहीये. तोंडावर आल्यानंतर काँग्रेसच्या तुम्ही नेमक्या काय या भावना आहेत विषयातलं ते पत्र कळायला काढलं मार्ग आणि नाही इशारा त्याच्यामध्ये. दिलात. 1.5-2 वर्षांपूर्वी का नाही हा मुद्दा मांडला? शिवसेना तर 30 वर्ष मांडते हा मुद्दा, नाही, हा 20 वर्ष. मुद्दा जो आहे हा सातत्याने आम्ही असं आहे की हा मुद्दा सातत्याने आम्ही मांडतोय, असं नाहीये की मांडलेला नाहीये. आणि जेव्हा सन्माननीय राजसाहेब आले होते संभाजीनगरला त्यावेळेला त्यांनी हा मुद्दा मांडला होता. बर, त्यामुळे हा काय मुद्दा आम्ही मांडत नाहीये किंवा अशातला काही भाग नाहीये. ठीक आहे. आपल्यासोबत लोंढेजी आहेत. लोंढेजी, इतके वर्ष एखादा समाजातला खूप मोठा वर्ग, बहुसंख्य वर्ग जर का सातत्यानं मागणी करत असेल तर तुमचा आक्षेप का नावाला? बरं, असं इतके 30 वर्षांची मागणी आहे, एकदा मान्य करून टाकलीत की शिवसेनेच्या मुद्द्यातली हवाच जाईल ना, तुम्ही का नकार देताय? असं आहे की शिवसेना पूर्वी भाजपसोबत होती. भाजपचं राजकारण हे नेहमी अस्मितेचं राहिलं आहे, विकासाचं राहिलं नाही आहे. आणि कुठेतरी एक समुदाय दुसऱ्या समुदायापुढे उभा करायचा, जे कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं नाही, जे कधी छत्रपती संभाजी महाराजांनी पण केलं नाही. म्हणजे भाजपची तर मजाल इथपर्यंत गेलेली आहे की गोळवलकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉटमध्ये असो किंवा इतर सर्वांच्या पुस्तकांमध्ये असो, मागच्या 2018मध्ये तर शालेय पुस्तकामधनं संभाजी महाराजांबद्दल जे काही विकृत लिखाण केलेलं होतं ते पुस्तकसुद्धा आम्ही वापस परत घ्यायला लावलं होतं. आज औरंगाबादची दुर्दैवाची गोष्ट आहे की औरंगाबादमध्ये कचऱ्याचा विषय किती मोठा आहे, औरंगाबादच्या विकासाचा विषय किती मोठा आहे. आणि सातत्यानं सत्तेमध्ये राहून जर आपण त्या विकासाच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसू आणि अस्मितांचेच प्रश्न निवडणुका जवळ आल्या की आपण उपस्थित करत असू, तर मग लोकांना कळत नाही असं नाही आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आदर्श आहेच. छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये काही वाद असण्याचं काही कारण नाही आहे. पण केवळ 2 समाजामध्ये तेढ कशी निर्माण करता येईल याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर काँग्रेस त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काही कारण नाही आहे. दुसरी एक गोष्ट सांगता ठराव आहेत. यांनी जे म्युन्सिपल कमिशनर आहेत औरंगाबादचे, त्यांनी जे नोटिफिकेशन काढले, त्यांनी जी प्रेस नोट काढलेली आहे ती प्रेस नोट त्यांनी बघावी. त्याच्यामध्ये लक्षात येईल की मार्चमध्ये कधीतरी तो प्रस्ताव टाकलेला होता, त्याच्यानंतर तो आता प्रस्तावच नाही महानगरपालिकेमध्ये, हे स्वतः कमिशनरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अस्मितेचं राजकारण जे आहे त्या अस्मितेच्या राजकारणाने जेवढी देशाची वाट लावलेली ठीक आहे. आहे कमी नाही आहे. अतुलजी, काही छत्रपती आपण शिवाजी दानवेंना विचारूया. यांच्या आदर्शापोटी स्थानिक नाही आहे. नेते आहेत ते. दानवेजी प्रस्तावच नाही आयुक्त म्हणतायत, महापालिकेच्या दप्तरी प्रस्तावच अस्तित्वात नाही. हे चुकीचं आहे. जे वर्तमानपत्रात आलं ह्या बातम्या वेगळ्या आहे, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. याची प्रोसेस महानगरपालिकेनं सर्वसाधारण सभा, ज्याला महासभा म्हटली जाते, याच्यात प्रस्ताव करून तो सरकारकडे पाठवला पाहिजे. तो संभाजीनगर महापालिकेनं 2दा पाठवलेला आहे. पहिल्यांदा पाठवला होता त्यावेळेस तो मंजूर झाला होता आणि पुन्हा एकदा विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली सरकारने ज्यावेळेस तो हा ठराव विखंडित केला होता त्यानंतर पुन्हा एकदा संभाजीनगर महानगरपालिकेनं हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. राहिला आता जे काही कमिशनरनी प्रेस नोट काढली असं लोंढेजी म्हणतात, हे विभागीय आयुक्त, म्युन्सिपल कमिशनरनी हे पत्र काढलेलं नाही. विभागीय आयुक्त आहे आमच्या या भागाचे, मराठवाडा विभागाचे, त्यांनी पत्र काढले की असा कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. विभागीय आयुक्ताचा या विषयात कोणताही संबंध येत नाही. याच्यात महानगरपालिका आयुक्ताचा विषय आहे, कारण हे शहराचं नामकरणाचा मुद्दा आहे. त्यामुळे लोंढे चुकीची माहिती देत आहेत. संभाजीनगर महानगरपालिकेने पाठवलेला आहे. नाही, चुकीची म्हणता नाही, त्यांना आयुक्त लक्षात नाही आले, विभागीय आयुक्त की मनपा आयुक्त, ते विभागीय आयुक्त या विषयाशी. पण दानवेजी, त्यांनी तुमच्यावर एक गंभीर आरोप केला की तुम्ही तेढ निर्माण करण्याचं राजकारण करता सातत्यानं 2 समाजात. संदीपजी, मी येतो तुमच्याकडे 1 मिनिट. नाही, मी त्यांच्याबद्दल आम्ही नाही बोललो. मी भाजपबद्दल 2 समाजात बोललो. तेढ निर्माण करण्याचा भाजपची दुटप्पी भूमिका जी आहे ती स्पष्टपणे सांगितलं मी ते. भाजपची भूमिका जी आहे ती स्पष्टपणे सांगितलेली आहे की छत्रपती संभाजी महाराजांची जेवढी बदनामी, जेवढं त्यांच्याबद्दल वाईट लिखाण भाजपच्या, तुम्ही मगाशी शिवसेनेचा उल्लेख केला होता का नव्हता केला? आता तुम्ही 2 मिनिटांपूर्वी सांगितलेली गोष्ट नाकारता. शिवसेना भाजपसोबत होती आतापर्यंत, शिवसेना भाजपसोबत होती आतापर्यंत, आणि भाजपने अस्मितेचं राजकारण नेहमी केलं. माझे वाक्य तुम्ही व्यवस्थित ऐकत चला. नाही अतुलजी, तुम्ही असं म्हणाला तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करताय म्हणालात तुम्ही? मग काय आहे संभाजी, मला सांगा ना. मिलिंद भागवत कोण प्रयत्न करताय? नाव घ्या की थेट. सरकारमध्ये बीजेपी एक हाती सत्ता चालवत होतं ना, बीजेपी एक हाती सत्ता चालवत होतं ना मिलिंदजी, मला तुम्ही एवढं सांगा फक्त. आता
बीजेपी एक हाती सत्ता चालवत होतं. बीजेपीच्या काळामध्ये शालेय पुस्तकात 2018 मध्ये आम्ही जेव्हा संभाजी महाराजांबद्दल विकृत पद्धतीचं लिखाण होतं शालेय पुस्तकात, औरंगाबादमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतंय? घेतलेलं होतं. मग त्यावेळेस नाही ऐका तुम्ही, त्यावेळेस 5 वर्ष हे लोक होते, त्यावेळेस हा मुद्दा काढला नाही आणि निवडणुका आल्यानंतर हा मुद्दा काढतात. आणि मला तर फार मनसेचं पण काढलाय तर शिवसेनेने काढलाय ना हा मुद्दा. राज ठाकरे साहेब आहे, तुम्ही प्रश्न शिवसेनेला विचारला पाहिजे. आणि ब्लूप्रिंट विकासाची बोलणारे, विकासाची गोष्ट करणारे अस्मितेचा प्रश्न जर उपस्थित करत असाल तर समुदायांमध्ये तेढ कशाला निर्माण करायची? बसू द्या ना, औरंगाबादच्या लोकांना, सगळ्या लोकांना बसू द्या. महानगरपालिकेमध्ये सगळ्या समुदायाचे लोक असतात, त्यांना एकत्र बसू द्या आणि पुढे जाऊ द्या ना. आता मला हे स्पष्ट करून एकदा सांगा की हे तुम्ही जे बोलताय, संताप व्यक्त करताय, तो शिवसेनेबद्दल आहे का भाजपबद्दल आहे? एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मिलिंदजी, माझा संताप वगैरे काही नाही आहे. मी वस्तुस्थिती समोर ठेवतोय, संताप नाही. माझं काय म्हणणं आहे, औरंगाबादच्या महानगरपालिकेमध्ये सगळ्या समुदायांचे प्रतिनिधी आहे. त्या सगळ्या समुदायांच्या प्रतिनिधीमध्ये चर्चा होऊन जाऊ द्या. त्यांना काय निर्णय घ्यायचे विकासाच्या संदर्भातले, अस्मितेच्या संदर्भातले त्यांना घेऊ द्या. पण निवडणुका आल्या म्हणजे 5 वर्ष भाजपचं एक हाती सरकार होतं, शिवसेना नावाला होती फक्त तिथे. तर भाजपचं 5 वर्ष एक हाती सरकार होतं, मग त्यावेळेस का नाही केलं? तसं करण्याच्या ऐवजी भाजपच्या सरकारच्या काळामध्ये शालेय पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा बदनामी करा उल्लेख होता. आता विषय शिवसेनेने उपस्थित केला आणि मनसेने त्या प्रति गोळा कराव्या लागला. तुम्ही शिवसेनेबद्दल आणि मनसेबद्दल बोला, भाजपबद्दल स्वतंत्र चर्चा करू. आपण बोलताना हे बोललात की भाजपची सुद्धा ही मागणी आहे, भाजपने हा मुद्दा रेटून धरलेला आहे, त्याच्यावर मी हे सगळं बोलत. बरं, म्हणजे शिवसेनेबद्दल तुमचा काहीच आक्षेप नाही. आता ही एक वेगळी भूमिका काँग्रेसची दिसते. संदीप देशपांडे आहेत आपल्यासोबत. संदीपजी, काँग्रेसची भूमिका अशी दिसते की म्हणायचं तर सगळं, पण म्हटलंय काहीच नाही असं दाखवायचं. नाही, काँग्रेसचं असं झालंय, काँग्रेस असो किंवा शिवसेना असो, हे दोघं एकत्र आल्यामुळे नेमकी काय भूमिका घ्यायची याच्यामध्ये संभ्रम असण्याचा, म्हणजे काँग्रेसमध्ये तर संभ्रम आहेच. कारण मुळात विषय असा आहे की काँग्रेसला अस्मिता कशाची खातात हेच माहीत नाहीये. ह्यांच्याकडे अस्मिता नावाची गोष्टच नाहीये. मग ते संयुक्त महाराष्ट्र असो, संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला पण संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणारे पण काँग्रेस जणच होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेशी काँग्रेसला काही देणं घेणं आहे अशातलं कुठेही त्यांच्या वागण्यातनं दिसत नाही. आणि मुळात विषय असा आहे की शिवसेनेनी पण भूमिका घेतलेली आहे की संभाजीनगर व्हावं, मनसेची सुद्धा ठाम भूमिका आहे की संभाजीनगर व्हावं. काँग्रेसला आता विरोध करायचा आहे का? आणि मुळात आमचे लोंढे साहेब असं म्हणतायत की एखाद्या समुदायाला वाईट वाटेल. कुठल्या समुदायाला वाईट वाटेल हे एकदा आम्हाला कळू दे ना. कुठल्या समुदायाला औरंगजेबाबद्दल प्रेम आहे आणि कुठल्या समुदायाला छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध आहे, एकदा समोर येऊ द्या. काँग्रेसनेच विरोध केलाय. काँग्रेसचं म्हणणं आहे औरंगाबाद नाव बदलून नाही देणार. जो या भारतात राहतोय, या महाराष्ट्रात राहतोय. अतुल लोंढे, महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी एक गोष्ट संदीपजी, तुम्ही जरा काँग्रेसचा कोणाचा आहे एक गोष्ट संदीपजी तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही ज्या विचारसरणीच्या मागे आता जात आहेत ना, त्या विचारसरणीनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरम कधी म्हटलं नाही, आता ते लोकांना शिकवत आहेत. त्या विचारसरणीचे लोक ब्रिटिशांच्या पायाशी बसून मुस्लिम लीग सोबत मिळून या देशाचं विभाजन करणारे ते लोक आहेत. आणि त्याच लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांची सगळीकडे बदनामी केली आहे. ते विचार तुम्ही आम्हाला सांगू नका. आमचं एवढं म्हणणं आहे स्पष्टपणे मिलिंदजी, तुमचा विचार तुम्ही तुमचे शब्द माझ्या तोंडात घालू नका. माझं स्पष्ट म्हणणं हे आहे की अस्मितेचं राजकारण हे का करतात, अस्मिताचे राजकारण हे काय करतात. औरंगाबादमध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठा नाही आहे का? औरंगाबादमध्ये नागरी सुविधांचा प्रश्न मोठा नाही आहे का? मग हे लोक निवडणुका आल्यानंतर अस्मितेचा प्रश्न करून 2 समुदायामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आणि विचार वरतून सांगा, ते आम्हाला सांगा, अहो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे सगळेच लोक आहेत. पण भाजपच्या पावलावर पाऊल ठेवून जर मनसे जात असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. जे लोक विकासाची गोष्ट करत होते, जे लोक सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातल्या प्रश्नाला जे लोक भिडत होते, जे लोक त्याच्यावर प्रश्न उपस्थित करत होते, ते लोक जर भाजपची विचारसरणीच्या पाठीमागे जात असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हो, नाही, मी तुम्हाला दोघांना फक्त अर्धा मिनिट थांबवतो. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना प्रेम करणारे काय भाजपच्या विचारसरणीचे लोक आहेत का? भाजपच्या विचारसरणी आहे कधी? बिलकुल भाजपच्या विचारसरणीचे लोक नाही आहेत. त्यांनी तर स्पष्टपणे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी जेवढी भाजपच्या लोकांनी केली असेल, संघाच्या विचारसरणीच्या लोकांनी केली असेल, तेवढी कोणी केली नाही.
तेवढी कोणी केली नाही. नाही अतुलजी, तुम्हाला उत्तर देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते, छत्रपती मुख्य प्रवक्ते संभाजी केशव उपाध्याय महाराजांवर सुद्धा प्रेम आपल्यासोबत करणारा जोडले मराठी गेले माणूस आहे, आहेत. त्याचा पण कुठल्याही त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीची संबंध नाहीये. ठीक आहे, मी संदीपजी येतो. केशव उपाध्याय पण आपल्यासोबत जोडले गेलेत, पण दानव्यांना जायचं आहे. दानवे, शेवटचा प्रश्न मला सांगा की काँग्रेसचा याला विरोध आहे. काँग्रेसच्या सोबत तुम्ही राज्यात सत्तेत आहात, तुम्ही ही मागणी तर काही सोडणार नाही आणि काँग्रेस सुद्धा नाव बदलाच्या विरोधात ठामपणे राहणार. तुम्ही नाव बदलणार म्हणजे जसं मुख्यमंत्री सांगतात ना, बदलणार म्हणजे बदलणारच, तसं करणार आहात तर तुम्हाला काँग्रेसच्या बरोबरचं तुमचं गठबंधन तोडायला लागेल, आघाडी. हे पण मला राज्यस्तरावरचं काही विषयावर मी बोलणार नाही, तो माझा विषय नाही. माझा विषय संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याचा आहे. संभाजीनगराचं शहराचं नामकरण झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. लोंढेची बोलतायत त्या भूमिके बऱ्याचशा सत्य अशा आहेत की या शहराचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे. मागच्या 5 वर्षे देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, त्यात शिवसेनाही होती. शिवसेनेनं वारंवार शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी, आम्ही सुद्धा मराठवाडा जेव्हा कॅबिनेट झाली होती, वारंवार ही मागणी केली होती संभाजीनगर नामकरणाचं, ते काही झालेलं नाही. दुसरी गोष्ट, मागच्या डिसेंबरमध्ये विधिमंडळाचा ठराव झालाय, महाराष्ट्र विधिमंडळाचा, की संभाजीनगरला जे चिकलठाणा विमानतळ नाव आहे याचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करणे. ठीक आहे. हा प्रस्ताव केंद्राच्या नागरी उड्डयन विभागाला महाराष्ट्राच्या विधिमंडळात पाठवेल. पण अजूनही भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे, केंद्रात नागरी उड्डयन खातं भारतीय जनता पार्टीचं 1 वर्ष झालं, या नावाला अजूनही झालेला नाही. या सरकारने या खात्याने मान्यता दिली नाही. ही भूमिका सुद्धा आपण ते समजून घेतली. केशव उपाध्यायांना विचारूया. तुम्हाला निघायचं म्हणून मध्येच थांबून तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. मी ऐकतो ना, कारण मला जर काही बोलले तर मला उत्तर द्यावं लागेल. तुम्हाला थांबायला लागेल थोडं. तुम्ही जायचं म्हणाला होतात म्हणून मी तुम्हाला आपला शेवटचा प्रश्न विचारत होतो. थांबतो. ठीक आहे. केशव उपाध्याय आहेत आपल्यासोबत. केशवजी, रावसाहेब दानवे यांनी थेट असं म्हटलंय, माफ करा, दानवे यांनी आता अंबादास दानवे यांनी असं थेट म्हटलंय की तुमच्याकडे प्रस्ताव पाठवला, राज्यानं पाठवला केंद्राकडे, तुम्ही मंजूरच करत नाही. आणि मगाशी अतुल लोंढे यांचं म्हणणं तुम्ही ऐकलं असेल, ते तर म्हणतात की संभाजीराजेंचे फक्त तुम्ही एकटेच भक्त आहात आणि त्यांच्या नावावर भावनिक राजकारण करता. अतुलजी, आता तरी तुमचाच शब्द वापरला ना, माझा शब्द नाही वापरला. बोला केशवजी. असं आहे, मुळामध्ये शिवसेनेने हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे सांगितलं हिंदुत्व, ते कधीच सोडलं हे पुन्हा एकदा आता परवा सिद्ध झालं, ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख शिवसेने म्हणजे कॅलेंडरमध्ये जनाब शिवसेना बाळासाहेब ठाकरे असा शब्दप्रयोग जरी झाला, त्याच वेळी हिंदुत्व सोडलं. हे वारंवार गेले वर्ष सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, हे वारंवार आपण पाहतो आहोत. मुद्दा नंबर 1. नंबर 2, प्रश्न औरंगजेब केवळ मुस्लिम होता म्हणून नाव बदलायचं हा नाहीये. तुम्हाला माहिती असेल की दिल्लीमध्ये औरंगजेबच्या नावाने जो रस्ता होता त्याचं नाव अब्दुल कलाम आझाद हे केलं. या देशामध्ये ज्यांनी आक्रमण करून या देशातल्या नागरिकांवरती अत्याचार केले, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी प्रचंड विरोध केला, तो औरंगजेब काँग्रेसवाल्यांसाठी इतका प्रिय. आता शिवसेनेचा तर काही भूमिका घ्यायचा प्रश्नच येत नाही, कारण दिल्लीवरून त्यांनी सोनिया मॅडमने दाबलं ना की इकडे लगेच ते हे करत सुटतात, हो म्हणत सुटतात. आपण बघितलं असेल, सोनिया गांधींनी लगेच पत्र पाठवलं की या सरकारमध्ये कसं काही चालू नाहीये, की लगेच इथल्या लोकांनी त्याच्यावरती लगेच हो लगेच सुरू केलं. त्यामुळे मग शिवसेनेला आता ना हिंदुत्वाचं पडलंय, ना स्वतःचा काही स्टँड पडलेला आहे, ना त्यांची काही भूमिका आहे. केवळ सगळं काही सोडून ना बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व त्यांना प्रिय आहे, ना छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रिय आहे, ना औरंगजेबाच्या नावाने जे औरंगाबाद आहे त्याच्याबद्दल त्यांना काही देणं घेणं आहे. त्यांना फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे आणि त्याच्यामुळे अपेक्षा करतात. जो मुद्दा दानवेंनी उपस्थित केला होता, जो मुद्दा दानवेंनी उपस्थित केला ना, त्याला तुम्ही उत्तर नाही दिलं. त्यांनी असं म्हटलं की तुमच्याकडे 5 वर्ष तिकडे सत्ता होती, इकडे सत्ता होती. पाठवलेल्या प्रस्तावावरती त्याची रितसर शेवटी असं आहे की रितसर त्याची प्रक्रिया होत असते आणि त्या प्रक्रियेनंतर शेवटी या देशामध्ये घटना आहे, घटनेचे नियम आहेत, नियमानुसार प्रक्रिया होत असते आणि त्या प्रक्रियेतच पुढे जाऊन गोष्टी होत असतात. आपण बघितलं या देशात राम मंदिर कधी काँग्रेसच्या कार्यकाळात झालं नाही. शिवसेना तर राम मंदिराबद्दल म्हणत होते ऑनलाईन करा, आणि त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो, नियमानुसार करतो, सगळ्या पद्धतीने करतो, लोकांचा विकास करतो. भावनिक राजकारण प्रश्न नाही. काँग्रेसला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना काँग्रेसने प्रचंड विरोध केला, त्या औरंगजेबाबद्दल काँग्रेसला
एवढं ममत्व का हे ठीक आहे, सांगितलं पाहिजे. आपण हे काँग्रेसलाही विचारूयात. अतुलजींनी उपस्थित केलेल्या एका मुद्द्याला तुम्ही उत्तर नाही दिलं आणि दुसऱ्या मुद्द्याला तुम्ही जे म्हणालात त्याला अतुलजींना उत्तर द्यायचंय. पण दानवेंवर तुम्ही पुन्हा एक आरोप केलाय की त्यांना हिंदुत्वाचंही काही पडलेलं नाही आणि त्यांना औरंगाबादच्या भल्याचंही काही पडलेलं नाही. मला वाटतं की दानवेंना याच्यावर उत्तर द्यायचंय. एक छोटासा ब्रेक घेऊयात, कमीत कमी वेळात पुन्हा एकदा येऊयात आणि ही चर्चा सुरू राहील की या नामांतराचं जे घमासान आहे ते शेवटी थांबणार तरी कधी. एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांमध्ये घोषित होईल आणि नामांतरावरून पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये घमासान सुरू झालं आहे की जे अनेक निवडणुकांमध्ये याच पद्धतीनं सुरू राहिलेलं आहे. आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत, शिवसेनेचे नेते अतुल लोंढे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते संदीप देशपांडे आहेत, मनसेचे नेते आणि मनसेनं सुद्धा आता या नामांतराच्या सगळ्या वादात उडी घेतली आणि केशव उपाध्याय आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते. ब्रेकपूर्वी केशव उपाध्यायांनी थेट शिवसेनेवर आरोप केले होते. शिवसेनेने तर हिंदुत्व सोडलंच, पण औरंगाबादची त्यांना काही पडलेलं नाही, केवळ राजकारण करत आहे शिवसेना. दानवेजी. भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने बोलत आहे. माझ्या प्रश्नाचं त्यांनी नीट उत्तर दिलंच नाही की 1 वर्ष झालं नागरी उड्डयन खात्याकडे गेले. काय प्रोसेस सांगावं बरं त्यांनी. प्रोसेस विधिमंडळाचा ठराव पाहिजे. विधिमंडळाचा ठरावाला प्रोसेसला 1 वर्ष लागत असतं का? त्यामुळं उगाच झालं नाही म्हणून प्रोसेस हे सांगणं, नियमानी करणं. 370 कलम एका दिवसात रद्द होतं, मग हे का नाही होत? आणि मी तर याच्याही पुढे जाऊन म्हणेल, केंद्र सुद्धा शहराचं नामांतरण करू शकतो. भारतीय जनता पार्टी फार हिंदुत्वादी आहे, 300च्या वर खासदार आहे, तर भारतीय जनता पार्टीनं सुद्धा संसदेच्या मार्फत या गोष्टी होऊ शकतात. परंतु भारतीय जनता पार्टीला ही सवय. दुसरी गोष्ट, संभाजीनगर औरंगाबाद या विषयात जर संभाजीनगरचं काय पडलं, या संभाजीनगरात मागच्या 30 वर्षात अनेक विकासाचे कामं. मागच्याच आठवड्यात 1680 कोटीची पिण्याची योजनेचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. या शहरात सफारी पार्कचं भूमिपूजन झालंय. या शहरात 153 कोटीचे नव्यानं रस्ते आणि मागच्या काळात 126 कोटीचे नव्यानं रस्ते झालेले आहेत. या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाला आहे. या शहरात जे 1 पदरी 2 पदरी रस्ते होते आता 4 पदरी 6 पदरी 8 पदरी अनेक रस्ते झालेत. या शहराचं विद्युतीकरणाची व्यवस्था संपूर्णपणे बदलून टाकली गेली आहे. या शहरातला कचऱ्याचा प्रश्न मागच्या काळात संपूर्णपणे आता मिटत आलेला आहे. सगळे ट्रीटमेंट प्लांट सुरू झालेले आहे. या शहरात वेगवेगळ्या पद्धतीनं उद्यान डेव्हलप झाले. या शहरातली वाहतूक व्यवस्था एक 88 सिटी बस शिवसेनेच्या महापालिकेनं या शहरात सुरू केले. या शहरात 750 उद्योग आहे. आता 2.5 लाख लोक उद्योगधंद्यात काम करतात, कामगार आहे. त्यामुळे हे शहर जे सुपर संभाजीनगरची संकल्पना होती आमची या हेतूनं होती. आणि म्हणून मला असं वाटतं की संभाजीनगरचं काय पडलं भारतीय जनता पार्टीला. भारतीय जनता पार्टीला संभाजीनगर काय महाराष्ट्रातच काही पडलं नाही. सातत्यानं राजकारण करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी राहिली. मूळ मुद्दा आहे की आमचं म्हणणं आहे की आता विमानतळाचं नामकरणाचा प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवलेला आहे, तो लवकरात लवकर केला पाहिजे. ठीक आहे. केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत का? आपण पाहूयात, कारण मगाशी त्यांचा फोन कट झाला होता. आपण केशव उपाध्याय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात आणि या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं घेऊ. पण संदीपजी, शिवसेनेने तर विकास कामांचा सुद्धा मोठा पाढा वाचलाय आणि त्यांचं असं म्हणणं आहे केवळ आम्ही हिंदुत्वाच्या आणि संभाजीनगरच्या भावनिक विषयावरनं हे सगळं करत नाही आहोत, तर आम्ही विकास कामं सुद्धा केली आहेत. आणि तुम्ही तर म्हणताय की यांनी काही केलं नाही. गेल्या 5 वर्षात असं आहे गेल्या 5 वर्षात काय पद्धतीचा संभाजीनगरमध्ये विकास झाला तो संभाजीनगरचे नागरिक जास्तीत चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. एक आहे की एक आकडेवारी सांगणं लोकांना की एवढ्या याचं भूमिपूजन झालं, एवढ्या प्रकल्पाचं गेल्या 5 वर्षात नुसतीच भूमिपूजन झालीत का प्रत्यक्षात काही काम झालेलं आहे? आज औरंगाबादच्या रस्त्याची काय हालत आहे ती एकदा जाऊन तिथे जाऊन संभाजीनगरमध्ये या लोकांनी बघितली पाहिजे. हे लोक म्हणतात की आम्ही हे केलं आम्ही ते केलं, पण प्रत्यक्षात तिथे कुठलं काम झालेलं आहे? कचऱ्याचा प्रश्न एवढा भीषण झाला होता आणि त्यावेळेला शिवसेना सत्तेत होती पण काही केलेलं नव्हतं त्याच्यामध्ये काम. आज नुसती भूमिपूजन करून लोकांना म्हणजे निवडणुका जवळ आल्या की एवढ्या कोटींचा आम्ही निधी संभाजीनगरला दिलेला आहे, एवढ्या कोटी आम्ही त्याला देणार आहोत, एवढ्या कोटींची कामं चालू होणार आहेत. प्रत्यक्षात मग गेल्या 5 वर्षात का नाही झाली कामं? आता तुम्हाला भूमिपूजन करायला आठवतं जेव्हा आता निवडणूक जवळ आली त्यावेळेला? याला विकास कामं म्हणतात का?
त्यामुळे संभाजीनगरचे लोक आता या विषयाला त्रस्त झालेले आहेत. बर, त्यांना या निवडणुकीमध्ये बदल हवा आहे आणि निश्चितपणे तो बदल झालेला तुम्हाला दिसेल. ठीक आहे. अंबादासजी, ही तर वस्तुस्थिती आहे, तुम्हालाही मान्य करायला लागेल. आता कोरोनाच्या काळात फारसं कोणीच औरंगाबादमध्ये आलेलं नाही मुंबई पुण्याकडनं, पण तुम्हालाही माहिती आहे औरंगाबादमधले रस्ते काय आहेत ते. आणि पाण्याचा प्रश्न म्हणजे असा आहे की निवडणूक आली की त्याच्यातले दोनच मुद्दे असतात. एक शेवटच्या 4 दिवसातलं खाण आणि बाण, आणि दुसरं पाणी. दुसरा मुद्दा काय असतो? कुठे सोडवला तुम्ही इतक्या वर्षात हा मुद्दा? तुम्ही विमानतळापासून उतरा आणि निघा, 6 पदरी रस्ता झालेला आहे जालना रोड. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराज क्रांती चौक रेल्वे स्टेशन हाही 8 पदरी झालेला आहे. रेल्वे स्टेशन जो VIP रोड आहे आमचा कलेक्टर ऑफिसकडे, हा सुद्धा 6 पदरी झालेला आहे. इंटरनल अनेक रस्ते येऊन बघा. संदीपजी तिथून बोलतात, मला स्पेसिफिक एक रस्त्याचं नाव सांगा. मी म्हणत नाही 100% झाले, निश्चित काही रस्ते बाकी असतील, पण प्रमुख रस्ते आणि इंटरनल रस्ते मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीनं झालेले आहेत. आणि दुसरं राहत राहिला, मनसेनं येऊन स्वतः मान्य राजसाहेबांनी येऊन इथे ब्ल्यूप्रिंट दाखवली होती या शहराला 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी. एकही नगरसेवक निवडून आला नव्हता या मनसेचा. मनसेने या ब्ल्यूप्रिंटवर, एखाद्या ब्ल्यूप्रिंटवर घेऊन एखादं आंदोलन करायला पाहिजे होतं, एखादा विषय उचलायला पाहिजे होतं, पण कुठे उचललं मनसेनं सुद्धा? बरं, आणि कचऱ्याचं काय? ब्ल्यूप्रिंट तर स्वतः मान्य राजसाहेबांनी येऊन डिक्लेअर केली होती या शहराचा कचऱ्याचा प्रश्न येऊन बघा. 90% 4 वॉटर ट्रीटमेंट, 4 कचऱ्याचे प्लांट इथं सुरू झालेले आहे. चिकलठाण्याला, पडेगावला, हर्सूलला 4 प्लांट झालेले आहेत. त्यातले 2 प्लांट पूर्णपणे प्रोसेसनी चालू आहे. 90% कचऱ्याचा प्रश्न या शहरातला मिटलेला आहे. थोडासा 5-10% बाकी आहे. तो उरलेले 2 प्लांट सुरू झाल्यानंतर तोही संपणार आहे. आणि जर एवढीच कामं केली तर कचऱ्याचा प्रश्न होता. इथे 4 ट्रीटमेंट प्लांट कचऱ्याचे सुरू झाले. हे पाहते, त्यावेळेस इलेक्शनच्या वेळेस जातीय काही समीकरण, मुस्लिम असेल, मराठा असेल, हे निर्माण झाले आणि पराभव हा फक्त 2-2.5 हजार मतांना झाला. नाही, तुम्ही जे सांगता की विकासाच्या मुद्द्यावर कामं केली, विकासाच्या मुद्द्यावर कामं केली, कुठला विकास झालाय संभाजीनगरमध्ये एकदा सांगा तिथल्या लोकांना. काय विकास झालेला आहे? नुसता एक मेन रोड तुम्ही 6 पदरी कोणता राहिला तो तुम्ही सांगा ना. तुम्ही मला कोणता आहे पहा. संदीपजी, लोकांची सांडपाण्याची व्यवस्था, संदीपजी मुंबईत बसून आमच्या संभाजीनगरवर बोलता येणार नाही तुम्हाला. तुम्ही मला सांगा कोणता प्रश्न राहिला? निश्चित पाण्याचा प्रश्न आहे. इथे शहरात 4 दिवसार 5 दिवसार पाणी मिळतं. पाण्याचा इश्यू नाही, प्रोसेसचा विषय आहे. आता ती जलवाहिनी 1680 कोटी 1680 कोटी रुपयाची योजना पाणी पुरवठ्याची, तिचं काम सुरू होतंय. त्याचं भूमिपूजन झालंय. आमच्याकडे पाण्याची कमतरता नाही. 60 किलोमीटरहून पाणी आणावं लागतं. दानवेजी गेले 20 वर्ष महाराष्ट्रातले सर्व प्रमुख पत्रकार हे ऐकतायत की पाण्याचा प्रश्न मार्गी लागतोय. तो सुटल्याचं मी तरी काही अजून ऐकलेलं नाही. तुम्ही जो विमानतळाचा मुद्दा मांडला होता अतुलजी, मला माहिती आहे, मी तुमच्याकडे आलो नाही. तुम्ही 1680 कोटी रुपयाची जी योजना आहे, हा पूर्ण करा. 1680 कोटीची योजना आहे. महाराष्ट्रातली जीवन प्राधिकरणाकडून होणारी सगळ्यात मोठी योजना आहे पाणी पुरवठ्याची. ती संभाजीनगरसाठी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या 20 वर्ष मी हे ऐकतोय, मंजूर केलेली आहे. निश्चित पिण्याचा पाण्याचा प्रश्न नाही, पण आता झालंय ना. ठीक आहे, झालंय ना. भारतीय जनता पार्टी ठीक आहे, आपण बघूया. नाही, याही पूर्वी काही भूमिपूजन आणि उद्घाटन झाली होती. केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत. फरक आहे. हा, देशपांडे बोला. नाही, केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत. आपण भूमिपूजन करणं आणि योजना कार्यान्वित होणं याच्यात फरक आहे. बरोबर आहे. तुम्हाला आज मुहूर्त आठवलं त्या भूमिपूजनाचा? बरोबर आहे. याचं उत्तर आपण घेऊयात. आपण केशव उपाध्याय आपल्यासोबत. केशव उपाध्याय, 370 कलमाचा विषय एका आठवड्यात तुम्ही एका दिवसात संसदेत मार्गी लावू शकता आणि संभाजीनगरचा विषय केंद्राकडे औपचारिक विधानसभेने प्रस्ताव पाठवून सुद्धा तुम्ही 1.5-2 वर्ष झाली तरी पूर्ण नाही करू शकत. देतो उत्तर. मुळात असं आहे की जे आता अंबादास दानवे 1680च्या पाणी योजनेच्या गोष्टी सांगतायत ते अत्यंत दिशाभूल करणारी अर्धवट माहिती देत आहेत. त्या पाणी योजनेचा उल्लेख वारंवार 1680 करतायत. ती पाणी योजना देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अतुल सावे मंत्री असताना औरंगाबाद मंजूर झाली. त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तारखा तेच जर अंबादास दानवे सांगाव्यात की कधी निधी, कधी झाला वर्ग, कधी घोषणा झाली, कधी मंजूर झालं. त्यामुळे केवळ भूमिपूजन केलं म्हणजे आम्ही योजना आणली अशा भ्रमात, अशी अर्धवट माहिती खरं म्हणजे त्याच्या कामाने जनतेसमोर वास्तव आलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, 370 कलम हटावं हे काय रात्रीचं झालेलं नाही, तर त्यासाठी अनेक वर्षाचा संघर्ष आहे. त्यातनं अनेक वर्षाची
संघर्षानंतर सुद्धा त्याची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया तर मोठ्या प्रमाणात पूर्ण केली गेली. तुमच्या दृष्टीने एका आठवड्यात संसदेत पारित जरी झालं असलं तरी त्याच्या मागे करायला प्रयत्न आहेत. त्यामुळे ज्या दिवशी अशा पद्धतीने नाव घोषणा होईल त्यावेळेस तुम्ही असं एका दिवसात तुम्ही घोषणा केली असं नसतं. तर त्यासाठी शेवटी या देशामध्ये घटनेनुसार जे जे गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. आणि माझं म्हणणं की महाराष्ट्र सरकार आता उलट शिवसेनेचं माझं आवाहन विनंती आहे शिवसेनेला की तातडीने औरंगाबादचं नामांकन संभाजीनगर करा, असं आता दानवे साहेबांनी आता जे बसले अंबादासांनी ते मागणी का करत नाही? काँग्रेसला जुमावू नका, आता ताबडतोब मागणी करूया. जो परकीय औरंगजेब आहे त्याच्याबद्दल प्रेम काँग्रेसला कशासाठी आहे? आणि शिवसेनेचा केशव उपाध्याय, मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारतो. शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला तर भाजप त्याला समर्थन देणार का? भारतीय जनता पार्टी किंवा एकूण आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी औरंगजेबला आता नव्यानं मांडला तर तुम्ही त्याला समर्थन देणार का? शिवसेनेचा प्रस्ताव आणू तर पहिल्यांदा. ठीक आहे, ओके. अतुल लोंढे, पुढे बघूया ना काय होतं ते. मी छाती ठोकपणे सांगतो रे. अतुल लोंढे, धाडस दाखव बोलण्याचं. आता कोणी बोललाच पण तयार नाही त्या विषयाचे. अतुल लोंढे, तुमच्याकरता 1.5 मिनिट आहे, मग आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. बरं, ठीक आहे. केशव उपाध्याय आपण बघूयात. अंबादास दानवेंना तेही विचारूयात, कारण त्यांनी म्हटलंय की ते थांबणार आहेत उत्तर द्यायला तुम्हाला. तुम्ही उजवीकडचं विचाराल तर ते तुम्हाला डावीकडचं सांगतील. मी यांचं सुडो हिंदुत्व जे आहे ते सांगतो. हे कसे सूड उगवतात हिंदू लोकांवर. यांच्या सावरकरांनी सोनेरी पानमध्ये लिहिलं होतं की काकतालीय योग, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस औरंगजेबाविरुद्ध लढा दिला तो काकतालीय योग होता, नाहीतर आम्ही केलाच असता. दुसरं, यांच्या बंच ऑफ थॉटमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असं लिहितात की ते दारुडे होते, व्यसनी होते. त्यांची त्या खंडोजी बल्लाळ नावाच्या सरदाराच्या बहिणीवर नजर होती. इतक्या खालच्या स्तरावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल यांच्या बंच ऑफ थॉट गोळवलकर गुरुजी आहे ज्यांनी हिंदुत्व वगैरे मांडलं, त्यांनी लिहिलेलं आहे. शिवस्मारकाच्या संदर्भामध्ये 5 वर्ष हे सत्तेत होते. बऱ्याच 1-2 फक्त NOCs राहिल्या होत्या पर्यावरणाच्या. यांनी 5 वर्ष फक्त जलपूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणे, लेके छत्रपती का 7 आशीर्वाद, अशा गोष्टीच्या चर्चा केल्या, पण हे काही केलं नाहीये. यांचे फक्त राजकारणासाठी हिंदू लोकांचा वापर, हिंदू अस्मितेचा वापर करण्याशिवाय दुसरं काही करत नाही. शिवसेनेने जे काही 5 वर्षात औरंगाबादमध्ये केलं ते सगळं चांगलं केलं. महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधातली आहे. बरं, भाजपचं बघू आपण, त्यांचं उत्तर घेऊयात. शिवसेनेनं जे केलं 5 वर्षात ते चांगलं केलं औरंगाबादमध्ये. हे बघा मिलिंदजी, निवडणुकाच असतात की लोकांच्या प्रश्नावर आपण चर्चा केली पाहिजे. निवडणुकांमध्ये रस्ते झाले नसेल, उपस्थित केला पाहिजे प्रश्न. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, प्रश्न उपस्थित केले पाहिजे. रस्त्यांचा प्रश्न असेल, प्रश्न उपस्थित केले पाहिजे. हे प्रश्न जे आहे हे अतिशय महानगरपालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचे. ठीक आहे अतुलजी, परत प्रश्न तुम्हाला पुढे जाऊन विचारतो. पण मागणी आता शिवसेनेने आणि मनसेनेच केली ना संभाजीनगर करण्याची. शिवसेनेचं हे म्हणणं त्याच्याबद्दल तुम्ही सांगा ना, त्याच्याबद्दल तुम्ही सांगत नाही. आम्ही काय करून दाखवलेलं आहे? शिवसेनेने केलेल्या मागणीला तुमचं समर्थन आहे का किंवा नाही याच्याबद्दल तुम्ही सांगतच नाही. अहो, तुम्हाला स्पष्टपणे मी सांगितलेलं आहे की हा जो प्रश्न आहे हा त्या सभागृहाचा प्रश्न आहे. ठीक आहे, सभागृहामध्ये ठीक आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा येऊयात, कारण हा सभागृहाचा प्रश्न नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनंच याच्यात निर्णय करायला लागेल. सभागृहानं याआधी 2 वेळेला ठराव करून झाला, पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नाही, चौथ्यांदा सुद्धा ठराव होईल. पण त्या ठरावाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारची काही बाबतीतली औपचारिक अनुमती ही आवश्यक असते. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ही चर्चा सुरू झाली आणि ब्रेक नंतर कुठले रस्ते चांगले आहेत आणि कुठले रस्ते खराब आहेत औरंगाबादमधले तेही आपण पाहणार आहोत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नामांतरावरून घमासान सुरू आहे आणि महापालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. आपल्यासोबत 3 मान्यवर आहेत 3 राजकीय पक्षांचे. ब्रेकवर जाण्यापूर्वी दानवेंनी असं म्हटलं होतं की मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत आणि कुठे रस्ते खराब आहेत. तर साधारण 80% रस्ते औरंगाबाद शहरातले हे चांगले आहेत, पण बाकीच्या 20% रस्त्यांची गेल्या अनेक काळापासून कामं सुरू आहेत. कचऱ्याचा प्रश्न त्यांनी म्हटलं त्यात बऱ्याचशा प्रमाणात तथ्य आहे की 4 डेपो तर झाले, पण अजूनही कचऱ्याचा प्रश्न म्हणावा तेवढा 100% निश्चित मार्गी लागलेला नाही. अतुल लोंढेंना माझा मगाशी प्रश्न होता ज्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. अतुल लोंढेजी, मी पुन्हा एकदा सांगतो, शिवसेनेनं मागणी केली आत्ता संभाजीनगर नामकरण करा. सोपा आणि साधा प्रश्न, तुमचं समर्थन आहे किंवा नाही
कारण भाजपचं समर्थन आहे आणि मनसेचं समर्थन. असं आहे मिलिंदजी, एखादा अजेंडा ठरवून डिस्कशन करणे हा भाग वेगळा. केशव उपाध्यांनी जे महाराष्ट्र सरकारने विधानसभेने ठराव पारित करून पाठवलेला आहे केंद्राला, तिथल्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा, ते त्यांनी केला नाही. आणि तुम्ही मला विचारता की तुमचं समर्थन आहे की नाही आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे भक्त सर्वच आहेत. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये जेव्हापासून बहुजन समुदायानं अभ्यास सुरू केला आणि साक्ष पुराव्यासहित ऐतिहासिक त्यांचं सच्चरित्र जे आहे ते आदर्शपणे समाजासमोर मांडलं, त्यामुळे त्यांच्या भक्तीविषयी कोणालाही असं विचारणे हा महाराष्ट्र ध्रुवापेक्षा काही कमी नाही आहे. मिलिंदजी, म्हणजे थोडे हार्श शब्द आहेत पण तुम्ही त्याचं वाईट वाटून घेऊ नका. सगळे संभाजी महाराजांचे भक्त आहे. आमचा विरोध हा एका समुदायाला दुसऱ्या समुदायापुढे उभं करणे निवडणुकीच्या वेळेस आणि त्याच्यावर राजकारण करून निवडणुका जिंकणे आणि मग निवडणुका झाल्यानंतर त्या गोष्टी विसरून जाणे याला आहे. आमच्या फिलॉसॉफीमध्ये, आमच्या विचारसरणीमध्ये लोकांच्या जीविताला जास्त महत्व आहे, लोकांच्या विकासाच्या प्रश्नांना जास्त महत्व आहे. आणि ते करून जर आम्ही गुन्हा करत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे, आमचा गुन्हा आहे. तुम्ही काहीच गुन्हा नाही आहात करत, तुम्ही बरोबर सगळे मुद्दे मांडले. नोकऱ्यांवर बोलू. मला ऐका ना, जर हिंदू करत असेल तर आज 14 करोड हिंदू बेरोजगार झालेत. 14 करोड हिंदू बेरोजगार झालेत. काय त्यांचं काही मायबाप आहे की नाही? सरकार करणार आहे की नाही? सरकार औरंगाबादचे जर उद्योग केले असेल तर त्याला ज्यांनी चुका केल्या त्यांना हाणू, पण आत्ताचा विषय नाही तो आपला. संदीप देशपांडेंनी तुम्हाला आत्ताचा विषय विचारला होता, कोण दुखवेल ते सांगा. संभाजीनगर नाम प्रश्न विचारणार आहे की नाही विचारणार आहे? अतुलजी, संभाजी महाराज जर का सगळ्या महाराष्ट्राचं दैवत आहे, महाराष्ट्राचे आदर्श आहेत, तर त्यांचं नाव दिल्यानंतर कोण दुखावेल असं वाटतं तुम्हाला? असा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारला होता. संभाजीनगरच्या लोकांचा आहे, त्यांचे प्रतिनिधी तिथे नगरसेवक आहेत सगळे, तो प्रश्न ते तिथे सॉल्व्ह करतील. पण मी जे बेसिक प्रश्न उपस्थित केले की 14 करोड लोकांचे, हिंदू लोकांचे नोकऱ्या गेल्या, सातत्यानं नोकरी जाणाऱ्यामध्ये तुमचा प्रश्न एकदम रास्त आहे. एवढ्या नोकऱ्या गेलेत, पण तो आत्ताचा प्रश्न नाही, आपण त्यावर स्वतंत्र चर्चा करू. संदीप देशपांडे, सरकार करत नाही, त्याचं काय करायचं? नाही अतुलजी, माझा एक अतिशय साधा, सरळ आणि सोपा प्रश्न आहे. माझा प्रश्न असा होता की छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहेत, सगळ्या महाराष्ट्राचं त्यांच्यावर प्रेम आहे. कुठला समुदाय असा, तुम्ही जर म्हणालात की हे नाव नामांतरण केल्यानंतर एका समुदायाला दुसऱ्या समुदायासमोर उभं केलं जाईल, माझ्या मते असा कुठलाही समुदाय नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जर संभाजी महाराजांचं नाव द्यायचं असेल तर. पण जर तुम्हाला वाटत असेल की कुठला समुदाय नाराज होईल तर मला तुम्ही त्यांचं सांगा ना की कुठला समुदाय नाराज होईल आणि त्या समुदायाच्या पाठी काँग्रेस का उभी आहे. हा माझा साधा, सोपा आणि सरळ प्रश्न आहे तुम्हाला. कोणीही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधामध्ये कुठलाही समुदाय असण्याचं काही कारण नाही आहे आणि तो प्रश्नही उपस्थित होत नाही आहे. प्रश्न हा आहे की राजकारण करण्याची आपली पद्धत काय आहे, ती पद्धत मी समोर मांडतोय. तुम्ही सांगा ना, तुम्ही नाशिकमध्ये, तुम्हाला नाशिकमध्ये लोकांनी निवडून दिलं होतं, तुम्हाला नाशिकमध्ये लोकांनी निवडून दिलेलं होतं आणि नाशिकमध्ये तुम्ही काय दिवे लावले हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तुमचा प्रश्न जो आहे मनसेचा आधार जो आहे तो मनसेचा आधार हा विकास आहे. विकास आहे. माननीय राज साहेब बोलतात की तुम्ही मला एकदा सत्ता द्या, मी असं केळासारखं एक एक सोलून जे आहे ते लोकांचे प्रश्न मार्गी लावेल. मला म्हणा असं वाटायला लागलेलं आहे का की भाजपला यश मिळालं धर्माच्या नावावर, धर्मांतरता पसरवून 1-2 वेळा यश मिळालं, तर तुम्हाला असं वाटायला लागलं का या सोपा मार्गाला यश मिळवण्याच्या निवडणुकीमध्ये त्याला पाठलाग करण्याचा तुम्ही ठरवलेला आहे का? हा मूळ प्रश्न आहे. मूळ प्रश्न हा आहे. तुम्ही मूळ प्रश्न जे आहे लोकांच्या जीवनाचे. मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटतंय. आता एक ब्रेक घ्यायला लागेल. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की सोपा, सरळ, एक वाक्याचा विचारलेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्यांदा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आजपर्यंत अतुल लोंढे यांनी दिलं नाही आणि जो सेनेला प्रश्न विचारला होता त्याचं काही प्रमाणात उत्तर देण्याचं काम शिवसेनेचे प्रवक्ते असलेल्या आणि नेते असलेल्या दानवे यांनी मात्र केलंय. छोटासा ब्रेक, लगेचच परत येऊ. पुढच्या जो काही वेळ शिल्लक आहे त्याच्यात एकेका शब्दात उत्तर द्या, आपण हा विषय मार्गी लावून टाकू. छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 3 मान्यवर आहेत आपल्याकडे आणि वेळ अत्यंत कमी आहे, त्यामुळे तिघांना केवळ एकच प्रश्न आणि कमीत कमी शब्दात उत्तर द्यावं अशी विनंती आहे सगळ्या मान्यवरांना. दानवेजी, मागणी तुमची रास्त आहे, इतक्या वर्षांची आहे, बहुमताची आहे आणि भावनेची सुद्धा आहे आणि योग्य आहे. म्हणजे महाराष्ट्राचं दैवत आहेत शेवटी संभाजी महाराज आणि त्यांची शौर्य अनुभवलेली ही भूमी आहे. याचं नामांतर व्हावं यासाठी निवडणुकात हा मुद्दा मांडणार तुम्ही, तर भाजप आणि मनसेचं समर्थन घेणार का नाही घेणार? हा मला वाटत नाही फक्त शिवसेनेचा, भारतीय जनता पार्टी किंवा मनसेचा इश्यू आहे. हा समस्त हिंदूंचा विषय आहे संभाजीनगरातल्या. बरं, त्यामुळे जो कोणी संभाजीनगर नावाला सपोर्ट करेल त्याचं आम्हाला समर्थनचा अर्थ तुम्ही याचा राजकीय घेऊ नका. नाही, राजकीय नाही, सामाजिक समर्थन जे आहे इथल्या समस्त हिंदूंचं, त्याच्यात सगळ्या भाषात मी तर म्हणेल याच्यात काँग्रेस राष्ट्रवादी मधल्या लोकांचाही याला सपोर्ट आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे जो समर्थन, कारण आम्हाला हा राजकीय विषय करायचा नाही. ठीक आहे, म्हणजे समर्थन घेणार, जे समर्थन करतील त्यांचं समर्थन महाराष्ट्राच्या अस्मितेचं आहे. ठीक आहे. संदीपजी, म्हणजे तुम्ही हा मुद्दा आक्रमकपणे या विषयात मांडला आहे. वेळ पडली तर तुम्ही शिवसेनेला पण समर्थन द्याल या मुद्द्यावर? कारण शेवटी सभागृहात मांडणं औपचारिकतेचाही काही भाग असतो. निश्चित हा शेवट महाराष्ट्राच्या नाही, असं आहे, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. हा कुठल्या राजकीय पक्षाचा विषय नाहीये. बरं, त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय राजकीय नसून हा भावनिक विषय आहे आणि हे झालं पाहिजे. त्याच्यासाठी जे पाऊल उचलायला लागेल ते पाऊल आम्ही उचलू. ठीक आहे. शेवटचा प्रश्न अतुलजी, थोडक्यात उत्तर द्या. नामांतर औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं असं तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला वाटतं का? हो असं असेल तर ते झालं पाहिजे असं तुम्ही म्हणणार का? नाही असं असेल तर 30 सेकंदात त्याचं उत्तर द्या. वेळ आपली मगाशीच संपून गेली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. औरंगाबादच्या लोकांच्या पाठीशी आम्ही 100% उभं आहोत. आम्ही जनतेच्या प्रश्नाशी आणि जनतेच्या पाठीशी उभे राहणारे लोक आहोत. ठीक आहे, पण तुम्ही असं नाही म्हणालात की हो औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर व्हावं. तुम्ही मिलिंदजी, ठीक आहे, काही हरकत नाही अतुलजी. अजून 1.5 महिना आहे निवडणुकीला. तुम्ही म्हणाल ते प्रश्न तुम्ही संदीपजींना विचारला नाही, दानवेजींना विचारला नाही. अहो, असं आहे की ते त्यांचे विषय वेगळे आहेत, आपण स्वतंत्रपणे त्याच्यावर चर्चा करू. त्यावेळेला तुम्हाला संदीप देशपांडेंना, दानवेंना आणि केशव उपाध्यायांना स्वतंत्रपणे त्या विषयावर बोलू. पण तुम्ही मान्यवर सगळे छत्रपती संभाजी महाराज की जय. ठीक आहे, ठीक आहे, याच्यातच सगळं आलं. जनतेच्या पाठीशी आम्ही आहोत. ठीक आहे, याच्यातच सगळं आलं. तुम्ही तिन्ही मान्यवरांनी वेळ दिला, तुमच्या तिघांचेही मनापासून आभार. या कार्यक्रमात इथेच थांबूया.